मुंबईमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे। मुंबईतील अंधेरी सबवे खाली देखील पाणी साचलेलं आहे। रात्रभर झालेल्या पावसामुळे अंधेरी सबवे भरलेला आहे। तर पुन्हा एकदा अंधेरी सबवे भरलेला आहे। रात्रभर मुसळधार पाऊस अंधेरी परिसरामध्ये बरसतोय आणि याचाच परिणाम म्हणून अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे। रात्रभर झालेल्या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेले आहे, त्यामुळे अंधेरी सबवेमधून होणारी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। तर दृश्य आपण पाहतोय, मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्या सोबत आहेत। विशाल, मुंबईमध्ये रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले। अंधेरी सबवे पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे। काय अपडेट्स आहेत त्या पावसासंदर्भात? प्राची, काल रात्रीपासूनच जे आहे ते पूर्ण MMR रिजन आहे। मुंबई शहर, उपनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे असेल, रायगड असेल, पालघर, वसई, विरार या सर्वच ठिकाणी रात्रीपासून जोरदार पाऊस पडतो आहे आणि आता पहाटेपासून तर पावसाचा जोर जो आहे हा अधिक वाढलेला आहे। आपण आता दृश्यामध्ये बघू शकतो तो सायन, दादर आणि गांधी मार्केटचा परिसर आहे। त्या ठिकाणी आत्ता ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। त्या ठिकाणी कसं पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर जो आहे हा कायम आहे। सर्वच ठिकाणी जो आहे हा पाऊस अद्याप सुरूच आहे, जोरदार बरसत आहे। अशीच जर परिस्थिती पावसाची स्थिती कायम राहिली तर मुंबईकरांना अजून अडचणीचा सामना करावा लागू शकतो। ठाणे जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, त्याचप्रमाणे रायगडमध्ये सुद्धा जोरदार पाऊस जो आहे तो बरसेल असा इशारा दिलेला आहे। वसई विरारला सुद्धा इशारा दिलेला आहे। रायगड आणि वसई विरार मधल्या अनेक शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जे आहेत ते जिल्हा प्रशासनाने स्थानिक शाळा प्रशासनाला दिलेले आहेत। आत्ता सकाळच्या पहाटेपासूनच जो पाऊस आहे तो जोरदार बरसत आहे आणि Zee24 तास या सर्व स्थितीवरती लक्ष ठेवून आहे। विशाल, पुढील 4 तारखेपर्यंत पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। कोणकोणत्या भागांमध्ये आज आणि उद्या किंवा 4 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट आहे? रायगड असेल, ठाणे असेल, पालघर असेल, पूर्ण कोकण पट्टा जो आहे या ठिकाणी तीव्र पावसाचा, जोरदार पावसाचा जो आहे इशारा दिलेला आहे आणि त्यानुसारच आपण बघू शकतो की रात्रीपासूनच पाऊस जो आहे हा मुसळधार सुरू आहे आणि आता पहाटेपासून जो आहे तो अधिकच जोर जो आहे पावसाचा वाढलेला आपल्याला दिसून येतोय। नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर रात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। पुढील 4 दिवस, किमान 2 दिवस राज्यभरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकण पट्ट्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबई आणि उपनगरात सध्या मुसळधार पाऊस बरसतोय। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। 2 दृश्य अंधेरी सबवे आणि गांधी मार्केट परिसरामधली आहेत। अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहे, तिथली वाहतूक बंद झालेली आहे। तर गांधी मार्केट परिसर हा परिसर आहे, सायनमधला किंग सर्कल परिसरामधला हा गांधी मार्केट परिसर आणि तिथं आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। त्याच पाण्यामधून वाहनांना वाट काढावी लागते। तर किंग सर्कल परिसरामध्ये नेहमीच पाणी भरत असतं आणि आज पुन्हा मुसळधार पावसामुळे या परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे।